नमस्कार मित्रांनो, IT टॉक्स बाय विशालमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील सर्व्हिस बेस्ड कंपनीची इन्फॉर्मेशन पाहिली. तर या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील प्रॉडक्ट बेस्ड कंपनीची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला या चॅनलवरचा कॉन्टेंट आवडत असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि तुमचा जर त्यावर काही फीडबॅकही असेल तोही मला या कॉमेंटच्या माध्यमातून कळवा, जेणेकरून मला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्याची मदत होईल. जर तुमच्या मित्रांना, तुमच्या कलिग्सला अशा प्रकारचा कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर त्यांना नक्की हा कॉन्टेंट शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आता या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील प्रोडक्ट बेस्ड कंपनीची डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. पण पुण्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आहेत हे पाहण्याच्या अगोदर आपण प्रोडक्ट बेस्ड कंपनीज म्हणजे काय किंवा प्रोडक्ट बेस्ड कंपनीजचं मॉडेल काय असतं याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन पाहू. सो आता प्रोडक्ट बेस्ड कंपनी म्हणजे काय, तर समजा फॉर एक्झाम्पल आपण मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं एक एक्झाम्पल घेऊ. जसं तुम्हाला माहिती आहे की मायक्रोसॉफ्ट ही जगातली खूप मोठी IT कंपनी आहे आणि मायक्रोसॉफ्ट हे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स बनवते. जसं की फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्टने विंडोज ऑपरेटिंग सिस्टम बनवलेले आहे किंवा मायक्रोसॉफ्टने टीम्स, जे आपण मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरतो मीटिंगसाठी, कॉलसाठी, ऑफिसेसमध्ये, अशा प्रकारचे सॉफ्टवेअर्स बनवलेले आहेत. किंवा त्यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिस बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा सेट आहे. फॉर एक्झाम्पल ते मायक्रोसॉफ्ट वर्ड येतं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल येतं, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट येतं. सो हे सगळे प्रोडक्ट्स किंवा हे सगळे जे सॉफ्टवेअर्स आहेत ही सॉफ्टवेअर्स मायक्रोसॉफ्टने स्वतः बनवलेले आहेत. म्हणजे मायक्रोसॉफ्टकडे या प्रोडक्टची लायसन्स आहेत. आता मायक्रोसॉफ्ट काय करतंय की जर समजा हे प्रोडक्ट्स तुम्हाला मायक्रोसॉफ्टला जर या प्रोडक्ट्समध्ये किंवा मायक्रोसॉफ्टला जर बिझनेस करायचा असेल तर मायक्रोसॉफ्ट हे प्रोडक्ट किंवा ह्या प्रोडक्टचे लायसन्स बाहेर विकते. सो ते लायसन्स आपण ॲज अ सिंगल युजर किंवा ग्रुप ऑफ युजर म्हणून परचेस करू शकतो किंवा वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्याही कंपनीज ते लायसन्स परचेस करतात. सो फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट टीम्सचं जर एक्झाम्पल घेतलं आपण तर मायक्रोसॉफ्ट टीम्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनी दुसऱ्या एंटरप्राइजेस किंवा दुसऱ्या कंपनीजलाही विकते. सो कंपनीज त्याचे लायसन्सिंग परचेस करतात आणि त्यांच्या एम्प्लॉईजला त्याचा यूज होतो. सो अशा प्रकारे बेसिकली प्रोडक्ट्स बनवून विकणे म्हणजेच प्रोडक्ट बेस्ड कंपनीज हे एक त्याचं उदाहरण झालं. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये आपण किंवा एम्प्लॉईज हे सर्व्हिस कंपनीला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी काम करतात, म्हणजेच ते क्लायंटसाठी काम करतात. पण प्रोडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये एम्प्लॉईज हे कंपनीच्या प्रोडक्टवर काम करतात. ती कंपनी स्वतःची प्रोडक्ट स्वतः बनवते आणि जे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत किंवा टेस्टर्स आहेत किंवा त्यांचा जो पूर्ण स्टाफ आहे तो स्टाफ त्या कंपनीचे स्वतःची प्रोडक्ट्स बनवण्यावर काम करतो. सो हा मेन डिफरन्स आहे क्लायंट बेस्ड मॉडेल आणि प्रोडक्ट बेस्ड सर्व्हिसेस मधले मॉडेल. आता याच्यामध्ये तुम्हाला एक मी इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छितो की सर्व्हिस बेस्ड कंपनीज आणि प्रोडक्ट बेस्ड कंपनीज याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट डिफरन्स असा आहे की सर्व्हिस बेस्ड कंपनीजमध्ये समटाईम्स आपल्याला फक्त प्रोडक्ट मेंटेनन्सवरही काम करावं लागतो किंवा प्रोडक्ट सपोर्टवरही काम करावं लागतो. त्याच्यामध्ये असं नाही आहे की असं नेसेसरी नाही आहे की क्लायंट तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टची लाईफ सायकल किंवा पूर्ण प्रोडक्ट बनवण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट देईल आणि ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करून मग तो प्रोडक्ट मेंटेन आणि सपोर्ट करण्याचं पण काम तुमच्याकडे येईल, असं नेसेसरी नाही आहे. पण प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये जर तुम्ही एखाद्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर काम करत आहात तर त्या प्रोडक्टची कंप्लीट डेव्हलपमेंट लाईफ सायकल ही तुम्हाला ओन करावी लागते. म्हणजेच ती पर्टिक्युलर टीम किंवा ती पर्टिक्युलर कंपनी यांनी जर एखादा प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्टार्ट केला तर फ्रॉम प्लॅनिंग टू डेव्हलपमेंट टू टेस्टिंग टू मेंटेनन्स टू सपोर्ट, ह्या जे सगळ्या फेजेस आहेत या सगळ्या फेजेसमधनं त्यांना जावं लागतं. म्हणून प्रोडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये कामाचा जो वर्कलोड आहे तो कम्पॅरेटिव्हली सर्व्हिस बेस्ड कंपनीजपेक्षा थोडा जास्त असतो आणि त्यामुळे प्रोडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये काम करण्यासाठी जो स्किल सेट आहे तो स्किल सेटही थोडा जास्त लागतो. याच्यासाठी कोणता स्किल सेट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही काय काय केलं पाहिजे, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कंपनीजमध्ये जाण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रिपरेशन पाहिजे, डेटा स्ट्रक्चर्स किंवा सिस्टम डिझाईन्स यावर आपण कसा फोकस केला पाहिजे, या सर्वांची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये देत राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता प्रोडक्ट बेस्ड कंपनीज या कोणत्या कोणत्या डोमेनमध्ये काम करतात ते आपण पाहूया. कारण हे जे प्रोडक्ट डेव्हलपमेंट असतं हे प्रत्येक डोमेन स्पेसिफिक आहे. कोणी नेटवर्किंग रिलेटेड सॉफ्टवेअर्स बनवते, कोणी फायनान्शियल सॉफ्टवेअर्स बनवते, कोणी क्लाउड रिलेटेड सॉफ्टवेअर बनवते, कोणी सिक्युरिटी रिलेटेड सॉफ्टवेअर्स बनवते. सो हे सगळे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे किंवा प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे ही कम्प्लिटली डोमेन बेस्ड प्रोडक्ट डेव्हलपमेंट असते. त्यामुळे कंपनीचे जे कॅटेगरायझेशन आहे तेही डोमेन बेस्ड कॅटेगरायझेशन आहे. सो आता यामध्ये कोणते कोणते डोमेन्स येतात ते मी तुमच्यासमोर रीड आउट करतो. सो यामध्ये क्लाउड एंटरप्राइज सॉफ्टवेअर, बँकिंग अँड फायनान्शियल टेक्नॉलॉजीज, डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड सेमीकंडक्टर्स, ऑटोमोटिव्ह, सायबर सिक्युरिटी, इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर्स, मॅप्स अँड नेव्हिगेशन्स, टेलिकॉम अँड नेटवर्किंग, सॅस रिलेटेड प्रोडक्ट्स, हेल्थ केअर, फायनान्शियल मार्केट टेक्नॉलॉजी आणि गेमिंग हे मेजर डोमेन कॅटेगरी आहे. आता जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे बनवलेले जातात किंवा जे काही प्रोडक्ट डेव्हलपमेंट होते IT मध्ये ती या डोमेनमध्येच
फिट होते. ओके, हे झाले डोमेन्स. आता या डोमेनमध्ये काम करणाऱ्या पुण्यातील मेजर प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज कोणत्या आहेत त्यांची लिस्ट मी तुमच्यासमोर रीड आउट करणार आहे. आता यामध्ये बिग टेक कंपनीज कोणत्या येतात ते आपण पाहू. तर यामध्ये आहे मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर, IBM सॉफ्टवेअर लॅब्स, IBM सिस्टम डेव्हलपमेंट लॅब, ओरॅकल, SAP लॅब्स, एनव्हिडिया, कॉलकॉम, इंटेल आणि AMD या मेजर बिग टेक कंपनीज पुण्यामध्ये आहेत. तर आता आपण पुण्यातील डोमेन स्पेसिफिक प्रॉडक्ट कंपनीज पाहू. एंटरप्राइज सॉफ्टवेअर आणि क्लाउड या डोमेनमध्ये VMware किंवा ब्रॉडकॉम आपण त्याला म्हणतो ती कंपनी आहे. नंतर न्यूटेनिक्स, रेड हॅट, BMC सॉफ्टवेअर, ओपन टेक्स्ट, रॉकेट सॉफ्टवेअर, इन्फोर आणि GS लॅब्स या मेजर एंटरप्राइज सॉफ्टवेअर आणि क्लाउड रिलेटेड डोमेन कंपनीज पुण्यामध्ये आहेत. नंतर बँकिंग, फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आणि GCC सेंटरमध्ये कोण कोण येतं तर त्यामध्ये आहे मास्टर कार्ड, बार्कलेस, JP मॉर्गन चेस, सिटी, UBS, डच बँक, HSBC टेक्नॉलॉजी, मॉर्गन स्टॅनली, नॉर्दर्न ट्रस्ट, BNY मेलन, स्टेट स्ट्रीट, TIAA, फायझर, FIS ग्लोबल आणि ॲव्हेलॉक या कंपनीज फायनान्शियल बेस्ड कंपनीज आहे किंवा फिनटेक कंपनीज आपण याला म्हणतो. याच्यामध्ये मेजरली बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स येतात. जसं मी तुम्हाला रीड आउट करून दाखवलं की बार्कलेस, JP मॉर्गन चेस, मॉर्गन स्टॅनली, HSBC या मेजर बँक्स आहेत ज्यांचा ग्लोबली खूप मोठा प्रेझेन्स आहे. US मध्ये किंवा युरोपमध्ये यांचा खूप जास्त मोठा बिझनेस आहे आणि यांचे डेव्हलपमेंट सेंटर्स हे इंडियामध्ये आहेत. त्याचप्रमाणे TIAA ही एक इन्शुरन्स बेस्ड कंपनी आहे, त्यांचाही मोठा बिझनेस इंडियामध्ये आहे. नंतर ॲनालिटिक्स अँड डेटा सायन्स डोमेनमध्ये जर आपण पाहिलं तर ZS असोसिएट ही एक मेजर प्रॉडक्ट बेस्ड कंपनी पुण्यामध्ये आहे. नंतर पुढचा इम्पॉर्टंट डोमेन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर अँड चिप डिझाईन. यामध्ये कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत तर यामध्ये एनव्हिडिया, कॉलकॉम, इंटेल, AMD, NXP सेमीकंडक्टर्स, सिनॉप्सिस, कॅडेन्स, सिमेन्स ADA या मेनली आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर किंवा चिप डिझायनिंग यामध्ये काम करणारे कंपनीज आहेत. नंतर पुढचा डोमेन आहे ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी. तर यामध्ये मर्सिडीज बेंझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडिया, नंतर बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज, हार्मन, KPIT टेक्नॉलॉजीज, APTIV, विस्टिऑन, ईटन, जॉन डेअर, ZF ग्रुप, वर्पूल ग्लोबल टेक्नॉलॉजीज या ऑटोमोटिव्ह अँड मोबिलिटी रिलेटेड कंपनीज आहेत. पुढचा इम्पॉर्टंट डोमेन आहे सायबर सिक्युरिटी. तर सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणाऱ्या कंपनीजमध्ये आहे क्वालिस, व्हेरितास, क्विक हिल, रुब्रिक आणि ट्रेलिक्स या मेजर कंपनीज पुण्यामध्ये आहेत. नंतर पुढचा इम्पॉर्टंट डोमेन आहे इंजिनिअरिंग रिलेटेड सॉफ्टवेअर्स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन रिलेटेड कंपनीज. तर यामध्ये आहे ऑटोडेस्क, डसॉल्ट सिस्टम्स, सिमेन्स डिजिटल इंडस्ट्रीज सॉफ्टवेअर, बेंटली सिस्टम्स, PTC, इमर्सन, हनीवेल, रॉकवेल ऑटोमेशन आणि सिमेन्स या इंजिनिअरिंग रिलेटेड सॉफ्टवेअर्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत. नंतर मॅप्स अँड नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये टॉम आणि हिअर टेक्नॉलॉजीज या दोन मेजर कंपनीज पुण्यामध्ये आहेत. नंतर अजून एक महत्त्वाचा डोमेन आहे तो म्हणजे टेलिकॉम अँड नेटवर्किंग. यामध्ये सिस्को, वोडाफोन, नोकिया, एरिक्सन, टिएटो, एमडॉक्स आणि पॉल वॉल्टो या कंपनीज त्याच्यामध्ये मेजरली काम करतात. नंतर पुढचा डोमेन आहे SaaS प्रोडक्ट्स, ज्यामध्ये पबमॅटिक, ड्रुवा, आयसर्टिस, माइंटिकल, कुपा, हेल्पशिफ्ट, ॲव्हेलारा, एक्सप्लोर टेक्नॉलॉजीज, लॉजिक मॉनिटर आणि ट्रेसलिंक या मेजर पुण्यातल्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. नंतर हेल्थकेअर आणि लाईफ सायन्समध्ये काम करणाऱ्या कंपनीजमध्ये फिलिप्स इनोव्हेशन कॅम्पस, GE हेल्थकेअर, रोशे, कायझर परमनंटे आणि जॉन्सन अँड जॉन्सन या मेजर हेल्थकेअर बेस्ड कंपनीज आहेत. फायनान्शियल मार्केट टेक्नॉलॉजीमध्ये EQ टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे जी पुण्यामध्ये बेस्ड आहे. गेमिंग अँड इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंटमध्ये काम करणाऱ्या कंपनीजमध्ये युबीसॉफ्ट, रिलायन्स गेम्स, सुपर गेमिंग, जेट सिंथेसिस आणि नोडिंग हेड्स गेम्स या प्रायमरीली मोठ्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज पुण्यामध्ये आहेत. आता आपण या कंपनीच्या हायरिंग प्रोसेसबद्दल बोलूया. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रॉडक्ट बेस्ड कंपनीची हायरिंग ही सर्व्हिस बेस्ड कंपनीजपेक्षा कम्पॅरेटिव्हली थोडी हार्ड असते, कारण या कंपनीज कॅन्डिडेट्समध्ये एक स्पेसिफिक स्किल सेट शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच या कंपनीचे जे हायरिंग क्रायटेरिया आहेत यामध्ये इंटरव्ह्यूचे राऊंड किंवा इंटरव्ह्यूची प्रोसेस ही थोडी लेंदी असते. सुरुवातीला तुम्हाला मे बी ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते, त्यानंतर तुमचा कोडिंग राऊंड होतो, नंतर तुमचे मल्टिपल टेक्निकल राऊंड्स होतात, टेक 1, टेक 2, समटाईम्स टेक 3 होतो. नंतर तुमचा त्यामध्ये ते तुमचं डेटा स्ट्रक्चर, सिस्टम डिझाईन हे खूप थरोली डिटेलमध्ये पाहतात
डिपेंड ऑन तुमचा एक्सपिरियन्स. आणि त्यानंतर तुमचा मॅनेजरल राऊंड होतो, कधी कधी तुमचा टीम फिटमेंट राऊंड होतो, कधी कधी बार रेझर राऊंड होतो, तुमचा बिहेवियरल राऊंडही त्यामध्ये होतात की तुमचं बिहेवियर कसं आहे, तुमचं ओव्हरऑल तुमचा माइंडसेट कसा आहे, हे सगळं ते टेस्ट करतात. आणि नंतर तुमचा HR राऊंड होतो. सो अशा बऱ्याचशा स्टेप्स आहेत ज्यामधनं तुम्हाला गो थ्रू करावं लागतं आणि नंतर तुम्ही फायनली या कंपनीजमध्ये प्लेस होतात. आता अशा कंपनीजमध्ये हायरिंगसाठी अगेन फ्रेशर्ससाठी आणि एक्सपिरियन्ससाठी यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. फ्रेशर्ससाठी ही प्रोसेस हार्ड आहे आणि एक्सपिरियन्ससाठी ही थोडी हार्डच आहे. फ्रेशर्ससाठी यामध्ये अजून थोड्या ॲडिशनल गोष्टी असतात. तुमचा GD असू शकतो किंवा समटाईम्स तुम्हाला ते ऑनसाईट बोलवूनही इंटरव्ह्यू घेतात. म्हणजेच कंपनीज तुमच्या कॉलेजमध्ये येणार आणि त्यानंतर ते तुमची हायरिंग प्रोसेस कंप्लीट करणार, म्हणजे तुमचं ॲप्टिट्यूड घेणार, तुमचे टेक्निकल राऊंड वगैरे घेणार आणि त्यांना जर तुमचं फिटमेंट चांगली वाटत असली तर ते तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी कंपनीजमध्ये किंवा त्यांच्या कॅम्पसमध्ये ते तुम्हाला बोलवतात आणि तिथं तुमची प्रोसेस कंप्लीट करून घेऊ शकतात. सो ह्या प्रकारच्या गोष्टीही खूप जास्त होतात. US मेनली हे खूप जास्त होतं की ऑनसाईट इंटरव्ह्यूज वगैरे ते बोलवतात तुम्हाला आणि तुमच्या हायरिंग वगैरे तिथून कंप्लीट करतात. पण इंडियामध्ये तसं कम्पॅरेटिव्हली कमी आहे, पण खूप साऱ्या कंपनीज करतात. आता यामध्ये काही कंपनीचे ऑफिसेस हे बेंगलोरलाही आहेत आणि पुण्यामध्ये आहेत. सो समटाईम्स तुमचा इंटरव्ह्यू हा बेंगलोरलाही होतो. सो ते तुम्हाला ऑनसाईट इंटरव्ह्यूसाठी कधी कधी बेंगलोरलाही बोलवू शकतात. आता जर मी म्हणतोय की हायरिंग क्रायटेरिया हा थोडा हार्ड आहे, तर तुम्ही यासाठी काय केलं पाहिजे? तुमचं डेटा स्ट्रक्चर ही खूप जास्त स्ट्रॉंग असायला पाहिजे. ते तुमचं कॉम्प्युटर सायन्सचं कोर फंडामेंटल्स चेक करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर कोर किंवा बेसिक्समध्ये जर खूप स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला हे इंटरव्ह्यूज खूप इझी जातात, कारण ते तुमचे एकदम बेसिक कॉन्सेप्टपासून ॲडव्हान्स कॉन्सेप्ट्स हे सर्व काही गोष्टींवर तुम्हाला टेस्ट करतात. सो तुमचं डेटा स्ट्रक्चर खूप जास्त स्ट्रॉंग करा. नंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे सिस्टम डिझाईन. सिस्टम डिझाईन ही तुमचं खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. आता सिस्टम डिझाईन म्हणजे तुम्हाला एंड टू एंड सॉफ्टवेअर डिझाईन करता आलं पाहिजे, एंड टू एंड प्रॉडक्ट बनवता आलं पाहिजे. त्यासाठी लागणारे स्किल सेट तुमच्यामध्ये पाहिजेत, त्यासाठी लागणारे ॲटिट्यूड तुमच्यामध्ये पाहिजे, त्यासाठी लागणारे थिंकिंग तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला सिस्टम डिझाईनचा क्वेश्चन आला आणि त्यांनी जर तुम्हाला एका पर्टिक्युलर सॉफ्टवेअरची सिस्टम डिझाईन करायला सांगितली, जसं की गुगल मॅप झालं किंवा यूट्यूब झालं किंवा इंस्टाग्राम झालं, अशा प्रकारच्या प्रॉडक्टची जर तुम्हाला सिस्टम डिझाईन करायला सांगितली तर तुम्हाला त्याबद्दल डिटेलमध्ये आयडिया पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस जर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाऊन बसले आणि इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर तुमचं कितीही चांगलं प्रिपरेशन असलं तरी तुमचं जर प्लॅनिंग नसेल, तुम्ही त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला कसं टॅकल करायचं याचं जर तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये प्लॅन नसेल तर तुम्ही मे बी तिथं फसू शकतात आणि त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू दुसरीकडे डायव्हर्ट होऊ शकतो. सो सिस्टम डिझाईन ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे कम्युनिकेशन. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की कम्युनिकेशन हे हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो इंटरव्ह्यूमध्ये. जर तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट खूप चांगली माहिती आहे पण ती तुम्हाला इंटरव्ह्यूवरला प्रॉपरली एक्सप्लेनच करता नाही आली तर त्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू मिस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. सो तुमचं कम्युनिकेशन खूप जास्त स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. नंतर पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचे प्रोजेक्ट्सही तुम्ही खूप प्रॉपरली हायलाईट केलेले पाहिजे. तुम्ही ज्या मेजर प्रोजेक्ट्सवर काम केलेलं आहे ते प्रोजेक्ट्स तुम्ही रेझ्युमेमध्ये प्रॉपर हायलाईट करा. त्या प्रोजेक्ट्सवर प्रॉपर होमवर्क करून जा. त्या प्रोजेक्ट्समध्ये कोणत्या टेक्नॉलॉजी यूज केलेल्या आहेत, काय यूज केलेला आहे, त्या प्रोजेक्टचा रिअल टाईम इम्पॅक्ट काय आहे, त्याचा बेनिफिट कोणाकोणाला होणार आहे, या सर्वांचा डिटेल स्टडी करून तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जा. नंतर तुमचं ओपन सोर्स कंट्रीब्युशन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कम्युनिटीसाठी काय बिल्डअप केलंय हाही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्या काही कंपनीज डेफिनेटली पाहतात. माझ्या एक्सपिरियन्सवर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण जेव्हा आपल्या करिअरच्या स्टार्टिंगच्या फेजमध्ये असतो, आपला जेव्हा IT मध्ये एक्सपिरियन्स कमी असतो किंवा मे बी एक्सपिरियन्स नसतो, आपण कॉलेजच्या लास्ट इयरमध्ये प्लेसमेंट प्रोसेसमध्ये असतो, तेव्हा आपली एक इच्छा असते की आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारच्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे किंवा कोणत्या प्रकारच्या डोमेनमध्ये इंटरेस्ट आहे. त्या डोमेननुसार तुम्ही कंपनीज टार्गेट करू शकता. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर समजा एंटरप्राइज सॉफ्टवेअर आणि क्लाउड डेव्हलपमेंट याबद्दल जर तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल की तुम्हाला जर क्लाउडमध्ये खूप जास्त काम करायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी पुण्यामध्ये न्यूटेनिक्स आणि VMware या 2 मेजर कंपनीज आहेत, या तुम्ही टार्गेट करू शकता. अगेन या कंपनीजमध्ये सिलेक्शन होणं हे इतकं सोपं नाही आहे. तुमचं प्रिपरेशन हे खूप जास्त टॉप लेवलचं पाहिजे. नंतर काही कॅन्डिडेटचा इंटरेस्ट हा बँकिंग किंवा फायनान्शियल सॉफ्टवेअर्समध्ये जास्त असतो. जर तुम्हाला असा इंटरेस्ट असेल तर त्यासाठी पुण्यामध्ये खूप साऱ्या फायनान्शियल बेस्ड कंपनीज आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल बार्कलेस आहे, JP मॉर्गन आहे, मॉर्गन स्टॅनली आहे, मास्टर कार्ड आहे, HSBC आहे, डच बँक आहे, UBS आहे, TIAA आहे. या सर्व फायनान्स बेस्ड कंपनीज या फायनान्शियल सॉफ्टवेअर्स आणि बँकिंग आणि फायनान्शियल सॉफ्टवेअर्समध्ये काम करतात. सो तुम्हाला जर फायनान्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कंपनी टार्गेट करू शकता. जर तुम्हाला ॲनालिटिक्स किंवा डेटा सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर ZS असोसिएट ही त्यासाठी एक चांगली कंपनी आहे जी तुम्हाला मी अगोदर लिस्टमध्ये सांगितलेली आहे. जसं आताचा लेटेस्ट ट्रेंड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमीकंडक्टर्सकडे.
सो जर तुम्हाला अशा प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यासाठी त्यामध्ये तुम्ही टार्गेट करू शकता एनव्हिडिया, इंटेल, क्वालकॉम या कंपनीचाही खूप मोठा बिझनेस पुण्यामध्ये आहे. या कंपनीसाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता. अगेन प्रिपरेशन किंवा हायरिंग क्रायटेरिया यांचा डिफिकल्ट आहे. सो तुम्हाला प्रॉपर डेटा स्ट्रक्चर, सिस्टम डिझाईन्स, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, कम्युनिकेशन, प्रोजेक्ट्स खूप जास्त रिगरसली याच्यावर फोकस करावं लागेल आणि तुमची प्रोफाईल ही खूप जास्त स्ट्रॉंग बनवावी लागेल. त्यानंतरच या कंपनीजला तुम्ही अप्लाय करा आणि मग सिलेक्शन प्रोसेसमध्ये सहभागी व्हा. नंतर तुम्हाला ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर्स किंवा मेकॅनिकल बेस्ड सॉफ्टवेअर्स डिझायनिंगमध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यासाठी पुण्यामध्ये डसॉल्ट सिस्टम आहे, मर्सिडीज बेंझचं इनोव्हेशन अँड रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर आहे, बॉसचं डेव्हलपमेंट सेंटर आहे. सो ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्येही खूप जास्त अपॉर्च्युनिटीज तुम्हाला पुण्यामध्ये आहेत. अगेन प्रोफाईल शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. तुम्हाला जर गेमिंगमध्ये इंटरेस्ट असेल, युबीसॉफ्ट, रिलायन्स गेम्स यांच्यासारख्या कंपनीज पुण्यामध्ये आहेत ज्या गेम्स बनवण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट्स हायर करतात. सो तुम्ही गेम्समध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही अशा कंपनीज टार्गेट करू शकता. आता ही जी लिस्ट तुमच्यासमोर मी मांडलेली आहे ही पुण्यातल्या मेजर प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज कव्हर करते. यामध्ये मी तुम्हाला गॅरंटेड 100% कंपनीची लिस्ट या व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही. जर तशी लिस्ट तुमच्यासमोर मांडायची असेल तर हा व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल, पण मी तुमच्यासमोर मेजर प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या कंपनीतला ऍप्लिकेशन कसे करायचे याबद्दल तुम्हाला एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी सांगतो. तर जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जे आपले ऑनलाईन पोर्टल्स आहेत, नोकरी, इन्स्टा हायर, यावरून तुम्ही अप्लाय करा, हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे की कंपनीच्या पोर्टल्सवर जाऊन अप्लाय करा. त्यांच्या पोर्टलच्या जॉब ऍप्लिकेशन रिलेटेड लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहेत, त्या प्लीज तुम्ही व्हिजिट करा आणि त्या लिंक्सवर जाऊन कंपनीजला अप्लाय करा. नंतर पुढचा ऑप्शन आहे की तुम्ही त्या कंपनीजमध्ये रेफरल ऍड करायचा प्रयत्न करा. तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही तुमचा रेझ्युमे फॉरवर्ड करा जे त्या कंपनीजमध्ये काम करत आहेत, किंवा त्या फ्रेंड्सचे फ्रेंड जर काम करत असतील त्यांना तुम्ही फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा. HR जर तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतील तर HRला रीच करून HR थ्रू त्या कंपनीजला रेझ्युमे तुमचा ॲड करा. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये या कंपनीजमध्ये काम करणारे काही फ्रेंड्स आहेत, त्यांनाही मी तुमचा रेझ्युमे पोहोचवू शकतो. तुमचा रेझ्युमे मला फॉरवर्ड करा, मी त्यांनाही देईन. सो हा एक ऑप्शन आहे ज्याच्या थ्रू आपण तुमचे रेझ्युमेस या कंपनीजमध्ये ॲड अप करू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि तुम्हाला जर काही ॲडिशनल रेफरल सपोर्ट हवा असेल किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर तेही तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करा. मी डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.